औरंगाबाद पूर्व विधानसभा मधून अपक्ष उमेदवार म्हणून राहुल भाऊ निकम यांची निशाणी संगणक हे अत्यंत तळागाळातील सामान्य आणि सुशिक्षित तरुण तरफदार गोरगरीब लोकांना नेहमी मदत करणारे, जनतेची कुठलीही कामे असू द्या आणि कुठलीही सेवा असू द्या, राहुल भाऊ हे नेहमीच तत्पर असणारे हाडाचे तरुण नेते आहेत. त्यांनी पूर्व विधानसभामध्ये जोमाने प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यांच्यासोबत सामान्य मतदार हा हिरिरीने जोडला जात असून राहुल भाऊ निकम यांच्या प्रचार रॅलीला प्रत्येक गावात वस्तीत जबरदस्त प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र दिसून येत आहे. घराणेशाही विरोधात ही एक आमची एकजूट जी दाखवली आहे मी हे गोरगरीब जनता घेऊन ही घराणेशाही संपवायची व प्रस्थापिताविरुद्ध ही विस्थापित लढाई आहे. ही लढाई आम्ही या गोरगरीब जनतेला जे मागासवर्गीय लोक आहेत त्यांचा कुठल्याही प्रकारचा विचार न करता गेल्या 10 वर्षापासून जे विद्यमान आमदार आहेत त्यांनी एकदा पण या झोपडपट्ट्या याच्यामध्ये येऊन बघितलं नाही. त्यांचं फक्त मुंबई मंत्रालय आणि त्यांचं घर यांना तेवढंच माहिती आहे. आणि जालना जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस ते पालकमंत्री होते जो संघर्ष होता मनोजदादा जरांगे यांच्यावर लाठीचार्ज झाला हा यांच्या थ्रोतून नाही झाला हे माझं म्हणणं आहे. तर असा विद्यमान आमदार आपल्याला असे लोक नकोय. यांच्याविरुद्ध ही माझी लढाई आहे आणि ही लढाई मी मुंबईपर्यंत विधान भवनापर्यंत घेऊन जाणार. हे गोरगरीब जनतेची मागासवर्गीय जनतेची ही लढाई मी नाही. मराठा समाजाचा तुम्ही भेटले का आरक्षण म्हणजे पाठिंब्यासाठी? गेल्या 7 महिन्यापासून मी संघर्ष होता मनोजदादा जरांगेसोबतच आंतरवली सराटीमध्ये मी रोज प्रत्येक दिवशी जाणं येणे करतो. माझा इच्छुक उमेदवार मी अर्ज पण मनोजदादाकडे दिला होता पण मनोजदादाची माघार झाली. माघार झाल्याच्या नंतर सर्वांनी आपले आपले फॉर्म वापस घेतले. पण मी एक बळकट असल्यामुळे मी दादांना पण विनंती केली, दादा मी फॉर्म ठेवतोय. दादांनी मला शब्द दिला की तुमच्या पद्धतीने तुम्ही बघा ठेवा पण आमचा तुम्हाला पाठिंबा वगैरे आम्ही अजून काही जाहीर नाही केला. पण मला असं निश्चितपणे असा एक हे मला दादा मला पाठिंबा देतील येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये. आणि या पूर्व विधानसभेमध्ये मी भरघोस मताने पूर्ण मराठा समाज, दलित समाज, ओबीसी समाज, मुस्लिम समाज हे माझ्यासोबत आहेत, मला निवडून देतील. यापूर्वी तुम्ही लोकांचे प्रश्न घेऊन काही आंदोलन वगैरे समस्या घेऊन गेले का? यापूर्वी मी महानगरपालिका असन, कलेक्टर ऑफिस असन, विभागीय आयुक्त असन असे माझे काही आंदोलन मोर्चे झाले. माझ्यावर अशा प्रकारचे काही गुन्हे झाले आंदोलन मोर्चाचे. कारण मी समाजामध्ये वावरणारा माणूस आहे. मी काही AC मध्ये बसून इकडं तिकडं यांच्यामध्ये मंत्रालयामध्ये बसून VIP हॉटेलमध्ये बसून खाणारा माणूस नाही. मी कधी पण तुम्हाला एक जनतेमध्ये दिसन, झोपडपट्टीत दिसन, साध्या लोकात दिसन, महापालिका दिसन, फक्त गोरगरीब जनतेसाठी मी झटणारा माणूस आहे. युवकांसाठी काय तुमचं युवकांसाठी फक्त माझं एकच नियोजन आहे का युवकांसाठी मी सध्याला जेवढे पण जे प्रोजेक्ट एक महाराष्ट्रामध्ये आले होते जे जातीवादी सरकार जे गलितचे काम करतायत शिंदे फडणवीस भाजपचे सरकार यांच्या विरोधात मी हे जे प्रोजेक्ट वापस केले हे प्रोजेक्ट वापस आणण्याचं काम मी स्वतः करणार. जनतेला काय आवाहन करणार? जनतेला मी असं आवाहन करणार की येणाऱ्या 20 तारखेला संगणक या निशाणीवर बटन दाबून मला प्रचंड भरघोस मताने विजयी करा एवढी माझी विनंती आहे. उमेदवारालाच निवडून देणार राहुल भाऊ निकमला आणि आपल्या वार्डाचा विकास होण्यासाठी अपक्ष उमेदवार असला तरी चालेल पण आपल्या वार्डाचा विकास झाला पाहिजे त्याकरता निवडून देणार आहे. आज आपण राहुल भाऊ निकम यांच्या प्रचारार्थ आपण इथे सगळे एकत्र जमलेलो आहोत. आज तुम्ही बघितलं असेल की याच्या अगोदर सगळे आपण सत्ताच्या 20 वर्ष 15 वर्षे एकाच उमेदवाराला तुम्ही निवडून देता पण त्यांनी काय विकास केला हे तुम्हालाच माहीत आहे. पण आपल्याला नवीन नेते आपले राहुल भाऊ निकम यांना सगळ्यांनी 20 नंबरचं बटन दाबून संगणक या समोरील बटन दाबून राहुल भाऊ निकम यांना प्रचंड बहुमताने विजय करण्याची सगळ्यांनी शपथ घ्यावी आणि त्यांना त्यांच्या जीवनामध्ये चांगलं कार्य घडो आणि निवडून आल्यानंतर त्यांनी सगळ्यांचं काम करून सगळ्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करून रोजगाराच्या समस्या सुटल्या का आतापर्यंत? पण आता रोजगार म्हणजे जे आहे लोकांना मार्गदर्शन करत असतो पण आतापर्यंत एवढे बेरोजगार वाढले आहे की दिसत नाही आहे. पण राहुल भाऊच्या मागे एवढा आहे जे चांगलं आहे हे बघून ते आमचे प्रश्न सोडवतील अशी आशा आहे. निस्वार्थपणे जनसामान्यांच्या समस्या सोडवून न्यायप्रविष्ट अशी त्यांची ओळख आहे. साधी राहणी, उच्च विचार, राहुल भाऊ आमदार अशा घोषणा कार्यकर्ते देशांना दिसत आहे. राहुल निकम यांचा जनप्रतिसाद दिग्गजांचे गणित नक्कीच बिघडवू शकतो. जनमत लाईव्ह न्यूज करता दिलीप वरगट यांची रिपोर्ट, छत्रपती संभाजीनगरहून.